नमस्कार मित्रांनो, मी आहे साक्षी। तुम्ही पाहताय मराठी साक्षी यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत सुख म्हणजे नक्की काय असतं या लोकप्रिय मालिकेबद्दल। मित्रांनो, स्टार प्रवाहावरील ही लोकप्रिय मालिका बंद झाली, परंतु आता ही अचानक बंद का झाली याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। तर व्हिडिओवर असेच बनत रहा आणि पाहत रहा मराठी साक्षी चॅनल। तर मित्रांनो, सुरू करूया। स्टार प्रवाहावरील सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण करून गेली। त्यांच्या मनात एक वेगळी जागा करून गेली। जयदीप आणि गौरीची गोष्ट एक भावुक होती आणि या गोष्टीने मालिकेतील नाट्यमय ट्विस्ट यामुळे सगळ्या प्रेक्षकांना त्यांना प्रेरित केलं, म्हणजे त्यांना आपल्याकडे ओढून घेतलं, त्यांचं मन हे चोरलं। आणि या मालिकेतील नाट्यमय ट्विस्ट, उत्कटवर्धक कथा आणि कलाकारांना उत्कृष्ट अभिनय यामुळेच ती एवढी लोकप्रिय झाली होती। ही मालिका अचानक बंद का झाली? तुमच्यापैकी अनेकांना प्रश्न पडला असेल की एवढी यशस्वी मालिका अचानक बंद का केली, म्हणजे लवकरच संपवली का गेली? त्यामागे काही महत्त्वाचे कारणे होते। त्यामागे काही महत्त्वाचे कारणे म्हणजे काय होते? सुरुवातीला ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडली होती, पण नंतर कथानक खूपच गुंतागुंतीचं होऊन गेलं आणि मग पॉइंट नंतर तेच ट्रॅक रिपीट होऊन गेलं आणि काही प्रेक्षक तुमच्यापैकी अनेकांना प्रश्न पडला असेल की एवढी यशस्वी मालिका अचानक बंद का केली गेली? महत्त्वाचे कारणे होती काही। तर सुरुवातीला ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडली, पण सुरुवातीला नंतर कथानक खूप गुंतागुंतीचं झालं। एक ठराविक आणि पॉइंट नंतर तेच ट्रॅक रिपीट होऊन गेले आणि काही प्रेक्षकांना कंटाळा येऊ लागला। त्यामुळे वाहिनीकडून निर्णय घेतला गेला की ही मालिका बंद करून टाकावी आणि नवी मालिका सुरू करावी। काही कलाकारांना नवीन संधी मिळाल्या आणि त्यांना इतर प्रोजेक्ट्समध्ये काम करायचं होतं, त्यामुळे निर्मात्यांसाठी कथानक पुढे नेलं। पण आता नंतर मग प्रेक्षकांची प्रतिक्रिया काय होती? ही मालिका बंद होणार असल्याची बातमी आल्यावर अनेक प्रेक्षक निराश झाले होते आणि अनेकांना वाटलं की अजून काही दिवस तरी ती मालिका चालूच व्हावी। तुम्हाला काय वाटतं? सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका चालायला हवी का? आणि या सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या शेवटबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि असेच मनोरंजन, मालिका आणि विश्वाशी संबंधित काही अपडेट पाहण्यासाठी आत्ताच मराठी साक्षी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद। मी आहे साक्षी। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह।